पु ल देशपांडे व्यक्ती आणि वल्ली त्यातली ही परोपकारी गंपू ही व्यक्तिरेखा आहे. ती सुरू करायच्या आधी पुस्तकाच्या शेवटच्या पारावर जे काही या पुस्तकाचं इंट्रोडक्शन दिलेलं आहे ते वाचतोय. 1943 साली अभिरुचीच्या एका अंकात पुरुषोत्तम देशपांडे नामे करून कोण्या नवख्या लेखकाचं अण्णा वडगावकर हे व्यक्तिचित्र प्रसिद्ध झालं. तेव्हा या मासिकाचे मर्यादित पण जाणकार वाचक मंडळ चमकून उठलं. विनोदाच्या देशात हा कोण संप्रती नवा पुरुषावतार अशी सोत्कंठ पृच्छा होऊ लागली. हा प्रदेश तेव्हा अत्रे, ओक, चिवी जोशी यांसारख्या मानकऱ्यांनी गजबजलेला होता. अन्य विनोदकारही होते आणि ते जनता जनार्दनाला हसवायची यथाशक्ती खटपट करत होते. मराठी विनोदाची पेठ अशी तेजीत असूनही देशपांड्यांचं न्यारं कसब डोळ्यात भरलं. ते कसब तिथेच न थबकता पुढे अनेक अंगांनी फुलून आलं. त्याला नवे धुमारे फुटले. एक एक सुद्धा भान हरविल असा किमुयत्र समुच्चयम, साहित्याचे विविध ढंग, रंगीत अशी रंगभूमी, त्याचबरोबर संगीत रंगभूमी, चित्रपट असा प्रतिभेचा चौरस आणि मुक्त संचार, चोखंदळ रसिकांनाही थक्क करणारा आणि जनसाधारण भारून जातील असा. आज तर असे साक्षर मराठी घर नसेल की पु ल म्हटलं की कौतुकादराची लाट उसळत नाही अशी आपुलकी ललाटी असणारा कलावंत एखादाच. देशपांड्यांनी खूप खूप पाहिलं. कंठाळी एकसुरी चाल टाकून जीवनाच्या तऱ्हाथरा धुंडाळल्या आणि तिखट नजरेनं माणसामाणसातील विसंगती हेरली. ती अशा रंगतीनं सांगितली की महाराष्ट्र खळखळून हसला. ती रंगत जातिवंत विनोदाची, त्याला करुणेची किनारही आहे. विसंगती हा मनुष्य स्वभावाचा धर्मच आहे ही उदार समज त्यात आहे. त्यानं या विनोदाला गहिरेपण मिळतं आणि नाट्यही. माणसं सहसा तशी सपाट नसतात. चांगल्या वाईटाचा शिक्का सहज उठवावा अशी. कोपरे कंगोरे निघतात. आज कुठेतरी वल्ली कुठेतरी दडलेली असते. दोषांच्या राशीत गुणाची एखादी अकल्पित रेषा गवसते. देशपांड्यांनी या व्यक्ती आणि वल्ली टिपल्या त्या माणुसकी खातर. या वल्लींनाही व्यक्तित्व आहे. त्यातील बऱ्या वाईटाचं अंतर्नाट्य आहे. देशपांड्यांनी ते सराईतपणी पकडलेलं आहे. कानामात्रेच्या फरकानं तसलं नाट्य तुमच्या आमच्यातही आहे आणि लेखकातही. अशा या 20 व्यक्ती आणि वल्ली. सुरू करतोय परोपकारी गंपू. परोपकारी गंपू. गंपू जन्माला आला तो हितचिंतक म्हणूनच. मला खात्री आहे की जन्माला येणारा प्रत्येक जीव भोकांपासून येतो. पण गंपू जन्मल्याबरोबर आईला त्यांनी जरी म्हटलं नसलं तरी सुईणीला, कसं काय गोपिकाबाई, तब्येत ठीक आहे ना? तुकाराम धंद्या बिंद्याचं पार वाटोळं झाल्यानंतर तुका म्हणे आता औरलं उपकारापुरता म्हणाला असेल, पण गंपू जन्माला आला तोच उपकारापुरता आला. केवळ आईची वात्सल्य भावना तृप्त करणं आणि वडिलांना वारसाची सोय करणं ह्या पलीकडे गंपूचा जन्माला येण्यात देखील दुसरा कोणताही हेतू नसावा. इतका उपकारी पुरुष यापूर्वी भूतलावर नांदला असेल की नाही देव जाणे. गंपू कपडे शिवून घालतो ते केवळ बाबूराव शिंप्याचा धंदा चालावा म्हणून. जेवतो किराणा भुसार दुकानांवर उपकार म्हणून. सरकारी कचेरीत नोकरी करतो पंचवार्षिक योजना यशस्वी व्हावी म्हणून. शाळा कॉलेजात देखील मास्तरा प्रोफेसरांची चूल पेटावी म्हणून गंपूनं इतरांपेक्षा चांगला भक्कम तळ दिला होता. आणि शेवटी लग्न देखील केलं, ते सुद्धा सासऱ्याचा 1/9 भार उतरावा म्हणून. हे मी माझ्या पदरचं नाही सांगत, खुद्द गंपूच लग्नाची आमंत्रण पत्रिका घेऊन आला ते हे सांगत. 9 मुली आहेत रे त्या अण्णासाहेबाला. दिवस हे असे. त्यातून भोर संस्थानात तो खाजगीत, तिथून रिटायर झाला. त्यात काय शिल्लक असणार? तशी मला जिमखान्यावरच्या काथ्यावाल्या कुरुळकरांची एकुलती एक मुलगी सांगून आली होती. घर जावई प्लस काथ्याच्या धंद्यात पार्टनरशिप, मस्त. पण मला नाही पटलं. ती कुरुळकरांची मुलगी दिसायलाही खूप गोरी होती, पण मला ते एकदम रॉंग वाटलं. तर्जनीनं टकलावरचा घाम गोळा करून झटकीत गंपूनी पुढे मला सांगितलं, ही मुलगी काळी आहे, आय ॲडमिट, पण रूपावर काय आहे? मी विचार केला, आपल्या हातून जर एखाद्याचा भार हलका होत असेल तर का करू नये? काय वहिनी? मग वहिनींनी गंपू भाऊजीस अनुकूल मत दिलं. शाळेपासून मी आणि गंपू बरोबरच होतो. परोपकार हा बालपणापासून मुरलेला. वर्गातल्या मुलांच्या पुस्तकांना गंपूनं कवरं घालायची, मास्तरांची मंडई करून आणायची. प्रेक्षणीय स्थळांची ट्रीप असली की गंपू चहा कॉफीच्या व्यवस्थेत. कॉलेजमध्ये देखील सिनेमाला निघालो की तिकीट काढायची व्यवस्था गंपूकडे. सामान्यतः 5 फुटांच्या आत उंची, कमालीचे टकटकीत डोळे, तुकतुकीत कांती, त्याहूनही तुकतुकीत आणि वयाच्या 19व्या-20व्या वर्षीच पडलेलं टक्कल.
खाकी फुलपॅन्ट आणि हाफ शर्ट घातलेला आणि सायकलीला किमान पक्षी तऱ्हेतऱ्हेच्या अर्धा एक डझन पिशव्या लटकवलेल्या, हे त्याचं ठराविक ध्यान. एक वेळ दत्ताच्या आसपास कुत्री नसतील, पण गंपूच्या हातात स्वतःखेरीज इतरांच्या पिशव्या नाहीत हे शक्यच नाही. कुणाच्या वाळंतवेड्याची तयारी करण्यापासून तो अखेरची सामुग्री आणण्यापर्यंतचं कार्य एकाच उत्साहात करायचं कसं बसलेला गंपूखेरीज अन्य प्राणी माझ्या पाहण्यात नाही. शुद्ध आगाऊपणाच्या आधारावर गंपूचा बुटका आणि सोशिक देह उभा आहे म्हणणं चूक आहे. हा देह इकडून तिकडे सारखा धावतो आहे. स्वतःच्या लग्नाचं आमंत्रण द्यायला आलेला गंपू जाता जाता, वहिनी, सहस्त्रबुद्धे मंडळीत कडवे वाल फर्स्ट क्लास आले आहेत, एवढ्या लग्नाच्या गडबडीतून मोकळा झालो की आणून टाकतो, हे सांगून जायला विसरला नाही. जणू काय दुसऱ्या कोणाच्या तरी लग्नाच्या भानगडीत गंपू गुंतला होता. गंपूंच्या वडिलांनी आणि मातोश्रीनं तर आपल्या या एकुलत्या एक चिरंजीवापुढे केव्हाच हात टेकले आहेत. अगदी लग्न लागायचा प्रसंग. भटजींनी गंगा, सिंधू, सरस्वती वगैरे नद्यांना हाकं द्यायला सुरुवात केली. बोल्यावर गंपू उभा. इतका स्वस्थ एका जागी उभा राहिलेला अनेकांनी त्याला आयुष्यात पहिल्यांदाच बघितला असावा. बाजूला मी उभा होतो. कावेरी, शरयू, महेंद्र तनया, भटजींनी तनयावर जरा आ लावला होता. घटकापात्र बुडायला थोडा जरा वेळ होता. गंपू काही पुटपुटल्यासारखं वाटलं म्हणून मी जरा जवळ गेलो. गंपू स्वतःच मंगलाष्टकं म्हणत होता. त्याला प्रामाणिकपणानं वाटलं की भटजी महेंद्र तनयाच्या पुढली जर का नदी विसरले तर काय. तो भटजींना ऐकू जाईल अशा आवाजात चर्मणवती चर्मणवती म्हणून प्रॉम्प्टिंग करत होता. मी त्याला तशा अवस्थेत डोळ्यांनी चापला. माझ्या दृष्टीला दृष्टी भेटताच गंपूनं मला डोळ्याच्या खुणेनं जवळ बोलवलं. आता वाजंत्री, गलबला न करणे वगैरे इशारे चालू होते. तरीही त्यांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून हा श्रीधर स्वरूपी वर मला आंतरपाटापलीकडून खुणवत होता. मी गेलो. तशा अवस्थेत एका हातात हार घेतलेल्या गंपूनं आपल्या हातातला हार माझ्या हातात देत सांगितलं, पुरुषोत्तम, हा हार मी आमच्या सुपरिटेंडंटच्या गळ्यात घालायला आणला होता. त्या पलीकडे तिकडे टोपलीत दुसरा हार आहे, तो पटकन चटकन घेऊन ये इकडे. मी त्याच्या बोलण्याकडे दुर्लक्ष केलं आणि तेवढ्यात वाजवा झालं आणि सुपरिटेंडंटचा हार भावी पत्नीच्या गळ्यात गंपूनं अगदी नाईलाजानी घातला. आपल्याला अनेक विषयात उत्कृष्ट गती आहे याची गंपूला अकारण खात्री आहे. कोणाशी बोलायला त्याला परिचयविधीचा उपचार लागत नाही. एका सर्वमान्य पुढाऱ्याला, हल्ली तुमची भाषणं पूर्वीपेक्षा बरी होतात, हे तो पुढारी लहानपणी गंपूच्या घरी पाणक्या असावा अशा अधिकाऱ्यानं गंपूने ऐकवलं. त्याबद्दल आम्ही त्याला नंतर फायलावर घेतल्यावर गंपूचं एक्सप्लेनेशन बघा. हे पहा, आम्ही त्याच्या व्याख्यानाला गेलो नाही तरी तो पुढारी राहणार आहे का? वी आर अ पार्ट ऑफ पार्सल ऑफ हिज पुढारीपणा. द्वैभाषिक इंग्रजी बोलण्यात तर गंपूचं तोंड धरणं अशक्य आहे. अरे म्हणजे काय, तू त्याला जाऊन काय शाबासकी द्यायची? मग काय, शॅल आय नॉट टेल हिम की बुवा दिस इज वॉट आय फील? कमाल आहे तुमची. बरं, तो पुढारी मरू दे. शनिवारी संशय कल्लोळाला येणार आहात का? आय एम गोईंग टू द थिएटर. तिकीट काढू? आणि शनिवारी 10-12 मित्रांची तिकीटं घेऊन गंपू थिएटरवर सगळ्यात आधी शेंगा तोंडात टाकीत उभा. या, जणू काय आपण कंपनीचे मालक आहोत अशा थाटात त्यांनी आमचं स्वागत केलं. गणपतरावांना बजावून आलो आहे. फाल्गुनराव पूर्वीच्या गंधर्व कंपनीच्या थाटात झाला पाहिजे. काय, तुझी ओळख आहे त्याची? इतकी वर्ष गंपूची ओळख असून देखील हा प्रश्न विचारायचा मूर्खपणा आम्ही सतत करत असू. अरे ओळख कशाला? दमड्या मोजून वी आर गोईंग टू हिज प्ले. चला, दुसरी घंटा झाली आहे. बाकीचे कुठेत रे? सगळे आत बसले आहेत. राम्या आला नाही, येईल इतक्यात. राम्या ह्या शब्दानं जी व्यक्ती डोळ्यांसमोर उभी राहावी तसला हा राम्या नाही. चांगला लंडनला जाऊन FRCS होऊन आलेला आमचा हा सर्जन मित्र. आणि गंपू 6 वेळा इंटर सायन्सला बसला, पण कुणाचाही उल्लेख एकेरी करायचा हे लहानपणापासूनच स्वीकारलेलं त्याचं व्रत आहे. बापाला बाप म्हणणारा हा आमचा एकमेव मित्र. नाटक सुरू झालं. गाणं सुरू होताच गंपूनं नेहमीप्रमाणे तिकिटाच्या पैशाचा हिशोब सुरू केला. राम्या, 14 रुपये आणि 6 आणे काढ. अरे हळू जरा, गाणं ऐक. हे काय गाणं ऐकतोस? नारायणरावाची गाणी ऐकलीस ना? याच्यात काही दम नाही. बस सुरू झाल्यावर कंडक्टर पैसे वसूल करतो तसं नाटकातलं गाणं सुरू झालं की गंपू मित्रांकडून तिकिटाचे पैसे वसूल करतो. नाटकात गाणी ही केवळ मंडळींना थोडी आपापसात गप्पा मारायला विश्रांती मिळावी म्हणून योजण्यात आलेली एक सोय आहे असं त्याचं ठाम मत आहे. नारायणरावची गाणी ऐकली आहेत ना वगैरे उल्लेख केवळ आगाऊपणाचं द्योतक म्हणून. बाकी गाणं या विषयात नव्हे, एकूण विषयातच काहीही न कळता प्रचंड आत्मविश्वास या एकमेव भांडवलावर त्याचा उत्साह टिकून आहे. सायकलीला शेजाऱ्यांच्या 6 पिशव्या लटकवलेल्या असल्या तरी त्यांनी आणायला सांगितलेल्या वस्तूच गंपू आणेल असा भरोसा नाही. काकू, माझा ऐका. साबण चुरा तुम्हाला हवाय ना? लीव इट टू मी.
आज 25 वर्ष साबण चोऱ्याचे 1000 तरी नमुने मी वापरलेले आहेत. काकू निमूटपणानं गंपूनं आणलेला साबण चोऱ्या घेऊन आत जातात. मंडईतून मटार आणायला सांगितला तर गवार आणायची. गवार ही मटारापेक्षा किती प्रोटीनयुक्त चांगली आहे हे सिद्ध करायचं कार्य त्यांनी वर्षानुवर्ष चालू ठेवलं आहे. पंचवार्षिक योजना वगैरे प्रकरणं हल्ली लोकांना कळायला लागली, परंतु गंपूनं आजवर 100 योजनांचा निकाल लावला आहे. चाळीत प्रत्येक उत्सव सार्वजनिक स्वरूपात करायचा ह्या योजनेत पोरांची बारशी देखील वी मस्ट फिनिश ऑन अ पर्टिक्युलर डे हा त्याच्या कल्पनेनं अनेकांना त्यांनी झीड आणली होती. सर्व क्षेत्रात त्याच्या ओळखी आहेत. कुठल्या स्टुडिओत कुठलं पिक्चर शूट होतं ही वर्दी गंपूला आधी. कोणाच्या स्टोरीत दम आहे, कुणाच्या गाण्याच्या चाली कोणी कुठून चोरल्या, कुठल्या नटीचे किती हजाराचे कॉन्ट्रॅक्ट, ह्या सगळ्या इत्तंभूत बातम्या त्याला कशा लागतात हे त्याचं त्यालाच ठाऊक. आयुष्यात गंपू मॅट्रिकची परीक्षा पास कसं झाला हे कुणालाही न सुटलेलं कोडं आहे आणि पहिल्या झटक्याला पास झाला. त्यानंतर ICSला जाऊ की MBBSला हे आत्ताच सांगा असा त्यांनी आपल्या तीर्थरूपांना म्हणजे गंपूच्या भाषेत बापाला खडा सवाल टाकला होता. पर्सनली आय शूड लाईक टू बी आपला डॉक्टर. तुम्ही म्हणत असाल तर आय हॅव नो ऑब्जेक्शन टू बिकम अ ICS कलेक्टर. हे त्याचे त्यावेळचे शब्द. फर्स्ट इयरमधूनही गंपू निसटला आणि मग इंटरला जे त्याचं एकदा डेरे पडले ते काही मात्र हल्ले नाहीत. त्यावेळी देखील नवीन मुलांना इंटर सायन्सचा अभ्यास कसा करावा ह्या विषयावर त्याचा न विचारता मोफत सल्ला 5-6 वर्ष चाललेला होता. पुराणात जसा काही देवांना चिरतारुण्याचा वर आहे तसा गंपूला चिरप्रसन्नतेचा वर आहे. ब्राउनिंगनंतर स्वर्गात देव आहे आणि जगाचं सर्व काही एकूण ठीक आहे असं अधिकारवाणीनं म्हणणारा माझ्या पाहण्यात तरी एक म्हणजे फक्त गंपूच. त्याचा ती देवदत्त प्रसन्न मुद्रा घेऊन सर्वत्र संचार चालू असतो. जिमखान्यावरच्या थिओसॉफिक क्लबापासून तो वज्रदेही गणपती मंडळाच्या मांडवापर्यंत तो कुठेही आढळून येतो. निवडणुकाच्या धामधुमीत तर गंपूचा पक्ष कोणता हे त्यालाच सांगणं अशक्य आहे, कारण तो सगळीकडेच असतो. प्रत्येक मिरवणुकीत भाग घेणं हा आपला जन्मसिद्ध हक्क आहे अशी त्यांनी मनाशी खुणगाठ बांधलेली आहे. जनाजा असो, तिरडी असो, शवपेटिका असो, गंपूला आपली सारखीच आपुलकी वाटते या गोष्टींची. या क्षेत्रात तर त्याची गती विशेष आहे. शेवटल्या वस्तूंची खरेदी करताना देखील घासाघीस करून हातातल्या अंगठीनं मडकं वाजवून घेणारा महावाग माझ्या आयुष्यात मी एकदाच पाहिला, तो म्हणजे गंपू. नेहमीच्या गिरायकाला म्हणू नका मिस्टर हे वाक्य गंपूखेरीज इतर कुणाच्याही तोंडून त्या शेवटच्या गोष्टी घेणाऱ्या दुकानदारानं कधीच ऐकलं नसेल. काही बाबतीतलं त्याचं धैर्य हे तर वाखाणण्यासारखं आहे. सेक्शनमधल्या हेड क्लार्कला हार्ट अटॅक आल्याचं कळल्यावर गंपू तडक त्याच्या घरी गेला. कोण डॉक्टर? सातपुते. हेड क्लार्कनं जरा पडल्या आवाजात कणतच सांगितलं. सातपुते. सातपुते इज अ फूल. माझा ऐका. त्यांनी सांगितलं ना हार्ट अटॅक म्हणून. इट मस्ट बी समथिंग एल्स. मी देतो ना, मी सांगतो ऐक. इट्स समथिंग अदर दॅन हार्ट अटॅक. तुम्ही एक काम करा, एक मालिश करून घ्या. सातपुत्यांनी पडून राहायला सांगितलं आहे. हेड क्लार्कचं कुटुंब म्हणालं. व्हॉट एल्स कॅन दॅट मूर्ख फेलो से. पडून काय राहा, मी मालिश करतो. उद्या चालत याल पेंडसे साहेब. टेक इट फ्रॉम मी. काकू मोहरीचं तेल आहे. डोंट वरी. गंपू सटकला. मोहरीचं तेल स्वतः घेऊन आला आणि हेड क्लार्कचा जो म्हणून अवयव हाती लागला तिथे त्यांनी त्याला चांगलं रगडून काढलं. हेड क्लार्क गुरासारखा ओरडत होता. 6 महिन्यांनी हेड क्लार्कची सूज उतरली तेव्हा गंपू छातीला हात लावून, इट इज बिकॉज ऑफ द मॉलिश बरं का पेंडसे साहेब, नाहीतर यू वुड नॉट हॅव सीन द लाईट ऑफ द डे म्हणून प्रसन्न चेहऱ्यानं त्याचं त्यांनी सेक्शनमध्ये स्वागत केलं. या सर्व कार्याला गंपूला परमेश्वरानं सणसणीत आवाज दिला आहे. सामान्यतः 100 लोकांची एकावेळी आपण बोलतो आहोत अशा थाटात गंपू सध्या बोलण्यालाही आवाज लावित असतो आणि त्यामुळे इतरांनी तोंड उघडूनही काही फायदा होत नाही. महागाई भत्त्यासकट 125च्या पलीकडे मासिक आमदानी नसलेल्या गंपूला ही मनाची प्रसन्नता कुठून मिळाली आणि ती त्याला कशी टिकवता येते याचं आम्हालाही आजकाल कौतुक वाटतं. म्हणजे पूर्वीपासूनच वाटत होतं, पण आजकाल जरा जास्तच वाटायला लागलं. त्याच्या वडिलांना काही पेन्शन येते, परंतु गंपूनं तुमचे पैसे आता तुम्ही तडक बँकेत ठेवीत चला असं बापाला ठणकावून सांगितलेलं होतं. त्यामुळे स्वतःच्या हक्काचा पैसा खर्च करायची बापाला छाती होत नाही. अगदी लहानपणापासून स्वतःच्या वडिलांवर गंपूनं एक विलक्षण वचक बसवला आहे. गंपूचा बाप एक हाडाचाच गरीब, परंतु त्याला अधिक गरीब करण्यात गंपूनं फार हातभार लावला. पितृसेवेनं तर म्हातारा जेरीला रोज स्वतः झोपताना झोपलेल्या म्हाताऱ्याला जागं करून त्याच्या पावलांना वाटी घेऊन तेल चोळण्यात गंपूला आपण म्हाताऱ्याची झोपमोड वगैरे काही करतो असं काही वाटतच नाही. दुःख तर होतच नाही. बाबाला ब्लड प्रेशर काही नाही. आमच्या सेवा काय करतोय मिस्टर? उगीच नाही. बरोबरीचे म्हातारे थकले. बाप आपला ठणठणीत आहे की नाही?
तळव्याला खोबरेल चोळतो रोज झोपताना. एक दिवस क्रम चुकलेला नाही. लेट इट बी मध्यरात्र, पण म्हणजे ते चोळल्याशिवाय तेल झोपणार नाही. आस्क माय वाईफ. तुला सांगतो, तळवे थंड राहिले पाहिजेत म्हणजे मेंदू थंड राहतो, आणि मेंदू थंड नसला ना म्हणजे ब्लड प्रेशरची ताकद नाही. माणसाच्या वाटेला जायची. बापाचं काय वय असेल सांग? 60. पुढल्या वर्षी 61 साजरी करतोय. कोणाची? बापाची. कशाबद्दल? कशाबद्दल? वॉट अ क्वेश्चन. 61 कशाबद्दल असते सांग? अरे पण तुझे वडील काय पुढारी वगैरे आहेत का? नॉनसेन्स. 61वं वर्ष काय पुढाऱ्यालाच लागावं, आमच्या बाबाला लागू नये? ह्या युक्तिवादाला माझ्यापाशी तरी उत्तर नव्हतं. आणि बाप गयावया करीत असताना गंपूनं ब्राह्मण कार्यालय भाड्यानं घेऊन 61 साजरी केली. त्या दिवशी समाजात गंपूचं स्थान काय आहे हे मला कळलं. जवळजवळ 200 पान उठलं. आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे आम्हा सर्व मित्रांच्या बायका गंपूच्या पक्षाला मिळालेल्या होत्या. केवळ एखाद्या समारंभात मिरवायला हवं म्हणून त्या उत्सवात त्यांनी भाग घेतला होता हे उघड होतं. परंतु गंपूच्या ऑर्गनायझेशनला तोड नव्हती. बापावर शुभचिंतनपर कविता लिहिणारा कवी देखील त्याने मिळवला. कुटुंबातली सगळी माणसं गोळा केली होती. सनई चौघडा लावला होता. त्यांना शास्त्रोक्त राग वाजवायची तंबी दिली होती. एका कोचावर म्हातारीला बसवून पुण्यातल्या 10-12 वक्त्यांची भाषणही घडवून आणली. गंपूचा बाप म्हणजे वास्तविक अश्राप माणूस. खालच्या मानेनं कचेरीत गेला. 25 वर्ष निमूटपणाने नोकरी केली आणि रिटायर्ड झाला. पण त्याच्यावर देखील 15-15 मिनटं भाषणं करणारी लोक पुण्यात गोळा करता आली. कुणी त्यांना जनकाची उपमा दिली, कुणी त्यांना रथ, सत्यप्रिय, अजातशत्रू, धर्मराजाच्या बाजूला उभं केलं, कुणी रामाचं चारित्र्य त्यांना बहाल केलं. म्हातारा आणि त्याहूनही म्हातारी पार बुजून गेली होती. मांडव गंपूच्या मित्रमंडळींनी फुलला होता. आणि शेवटी गंपू उभा राहिला आणि आपल्या खड्या आवाजात त्यांनी आपल्या बायकोला पंचारती आणायला सांगितलं. 61 निरांजनांनी आपल्या आईबापांना 5-7 सुवासिनींना पकडून ओवाळायला लावलं. आणि हा कार्यक्रम संपल्यावर काही मंडळींनी आहेर केले. त्यात देखील धोतराचं पान देणाऱ्या गृहस्थाला, एवढ्या किमतीत तुम्ही काय झकास धोतर आणून दिलं असतं? हां, हे कुठून आणलं? मी आणलं असतं ना. अहो, जोगळेकर मंडळींकडनं. जोगळेकर मंडळी म्हणजे एक नंबरचा लुच्चा. पुढच्या खेपेला मला सांगा, सूरजमल अँड सन शिवाय धोतर घेऊ नका. हा सल्ला द्यायचं ते ठिकाण नव्हतं. पण गंपूला सल्ला द्यायला स्थळ काळ कशाचाच विचार करावा लागत नाही. सरते शेवटी गंपूनं आपला बाप या विषयावर समारोपाचं भाषण करून, आजचं माझं हे यश हे केवळ ह्या बापामुळे आहे असं म्हणून भर भांडवात सर्वांसमोर बापाला साष्टांग नमस्कार घालून शतायुषी व्हा असा आशीर्वादही दिला. आजचं माझं यश या शब्दाचा मला अजूनही अर्थ कळलेला नाही. परंतु इंटर सायन्स नापास एवढं शिक्षण, जास्तीत जास्त 180 रुपयापर्यंत पोहोचवणारी नोकरी, 2 खोल्यांचं बिराड आणि लग्नानंतर 5 वर्षात 4 मुलं, 1 जुळं, ही जबाबदारी असलेला गंपू स्वतःच्या कुठल्या यशाबद्दल बोलला हे कोडं मला असलं तरी गंपूला स्वतःला नाही. जीवनात आपण कमालीचे यशस्वी आहोत हाच मुळी त्याच्या आम्हा कोणालाही इतक्या दीर्घ परिचयानंतर देखील न आढळलेल्या यशाचा पाया आहे.